छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांना तिकीट नाकारल्याने जे आहे ते मंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर जे आहे ते या सगळ्या इच्छुकांनी जे आहे ते ठिय्या आंदोलन सुरू केले आणि संजय शिरसाट यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जातो। आपण बघतोय मंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर हे सगळे आंदोलक बसलेत। प्रभाग क्रमांक 20 मधून सुनील सोनवळे यांना जे आहे ते उमेदवारी मिळाली नाही आणि सोनवळे यांच्या उमेदवारांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। मंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर हे आंदोलन सुरू केले, त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, काय नाव आहे, कोणते उमेदवार प्रभागातून इच्छुक होते? माझं नाव इंजिनियर सुनील सोनवणे। मी प्रभाग क्रमांक 20 अ मध्ये अनुसूचित जाती विभागामध्ये माझी उमेदवारी मागत होतो। साहेब मला वारंवार म्हटले की युती होती, आपण तिकीट सोडून घेतोय। मला वाटलं त्या चला साहेब प्रॉब्लेममध्ये आहे, युतीमध्ये काही जरी घडलं ते त्यांच्या हातात नाही, पण ज्यावेळेस युती तुटली तर आमचे पूर्ण परिवार, आमचे पूर्ण मतदार खुश झाले, कारण की SCचा माझ्यासारखा पॉवरफुल उमेदवार तिथं नव्हता। मी साहेबाला सांगितलं की आमच्या SC पैकी ज्यांनी उठावात काम केलं त्यांना कोणाला तिकीट द्या, पण साहेबांनी माझं ऐकलं नाही। कालच्या अर्धा घंटा पहिले मी फोन करत राहिलो, साहेबांनी फोन उचलले नाही। मी सगळ्याला फोन केले, कोणी फोन उचलले नाही आणि शेवटी भाजपमधून आयात आणलेला उमेदवार राजू बाहुळे, ज्याच्या मागे एक माणूस नाही, त्याला उमेदवारी दिली। म्हणजे हा माझा घात केलेला आहे। हे का केलं हे एवढं विचारलं मी त्यांना आलेलो आहे, कारण की हा निष्ठावादावर अन्याय आहे। राजू बाहुळे यांचा शिवसेनेत कधी प्रवेश झाला भाजपातून? त्यांचा प्रवेश ते भाजपमध्ये कालपर्यंत भाजपमध्ये सकाळपर्यंत आणि उमेदवारी घेतली ते आमचे झाले। आता इथं बसलाय, काय मागणी आहे तुमची? माझी मागणी एवढंच आहे की मी साहेबाला विचारलो माझा चुकी काय, माझं तिकीट का कापलं, मला का बसवलं, मी निष्ठावंत नाही का, मला सांगा, मला सांगा, मला सांगा। आमच्यासारख्याचा वापर करू नका। याच्या पुढे लोक फसणार नाही, कारण की मी मागासवर्गीय सुशिक्षित माणूस आहे। माझ्यामध्ये कुठलाही दोष दाखवा, या गद्दार त्रिमक्तुपे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आम्हाला तलवारी दाखवत होता, आमच्या कार्यकर्त्याला शिव्या देत होता। आज तो आमच्या पक्षात सत्ता आल्यानंतर आला, सत्ता पाहून आला, उमेदवारीसाठी आला आणि तो आमच्या प्रभाग 20चा मुख्य माणूस झाला। अरे मी मुख्य माणूस झालो पाहिजे, तो माझे दुसरे जे कार्यकर्ते होते ते मुख्य माणूस झाले पाहिजे होते आणि हा गद्दार मुख्य झाला। शिंदे साहेब म्हणतात हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, मला नाही वाटत आता निष्ठावंत। आता काय मागणी तुमची आता इथं बसून? मला एवढंच, मला न्याय मिळायला पाहिजे आणि शिरसाट साहेबांनी मला सांगितलं पाहिजे माझी उमेदवारी का कट केली, माझ्यात कमी काय आहे, माझ्या कमीत काय आहे। म्हणजे तुमची उमेदवारी का कट केली पाहिजे याचं कारण सांगायचं तुम्हाला? बस मला एवढंच पाहिजे त्यांच्याकडून, कारण की मी त्यांना 1 रुपया मागितला नाही आतापर्यंत, एक सिंगल काम मागितलं नाही, एक पेपर घेऊन आलो नाही। अरे मी साधा कार्यकर्ता आहे, गरीब मागासवर्गीय, माझ्यावर का अन्याय केला? माझी फक्त एवढीच होती की मी जनतेचं काम सतत करतो। माझी तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक बघा, माझ्या लाईक्स बघा, मी लोकांचे काम करतो आणि लोकांसाठी झटतो। माझ्यासारख्या माणसाला 2015 मध्ये सुद्धा अर्धा घंटा पहिले माझा बी फॉर्म कट केला, यावेळेस पण माझा बी फॉर्म कट केला। माझ्यावर का असा अन्याय होतोय? मी ही गोष्ट महाराष्ट्राचे मागासवर्गीय अध्यक्ष राम पंडगळे यांना सुद्धा वारंवार सांगितलं, ते म्हणून मी साहेबाला बोललेलो आहे, आपलं काम होणार आहे। अरे कसं करायचं, मी शिंदे साहेबाला बोललो म्हणे, आता आमच्या कार्यकर्त्यांनी कसं करायचं? तुम्ही सुद्धा बसलाय, घोषणाबाजी करत होते, काय मागणी? माझ्या भावाला न्याय मिळायला पाहिजे, भाऊकडून न्याय मिळायला पाहिजे माझ्या भाऊकडून। आम्ही 20 वर्षापासून भाऊचा संघ झटतो। भाऊनं असं काय केलं गद्दारी म्हणा आमच्या संघ? भाऊला भेटला बेगर आम्ही कोणत्याच महिला जाणार नाही तर मी रक्ताचा शिपडा करीन आणि जळून घेईन, मी भाऊचं नाव सांगेन। माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे, भाऊ न्याय मिळाला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे आता? म्हणजे न्याय त्याला विचारायचं आहे आम्हाला का आमचं तिकीट हे केलं म्हणून। हां, कारण तिकीट नाकारलं म्हणून आम्हाला त्याचा खुलासा द्या भाऊनं। हां, निश्चितच आपण बघतोय हे सगळे सुनील सोनवणे समर्थक आहेत, जे मंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यासमोर बसलेत आणि तिकीट का नाकारलंय असा जे आहे ते या सगळ्या समर्थकांचा आरोप असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा हे सगळे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यांची आता हीच मागणी की आमच्यावर अन्याय झालाय आणि आमच्यावर अन्याय का केला हे जे आहे ते मंत्री संजय शिरसाट यांनी आम्हाला समजून सांगावं आणि संजय शिरसाट बाहेर येऊन त्याच्याशी बोलतील अशी त्यांची जे आहे ते आशा आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।